नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो। काल छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात असलेल्या विलासराव दगडोजी देशमुख महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेनं आयोजित केलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली। त्यानंतर या ग्रंथदिंडीच्या बरोबर विविध कला आविष्कार विद्यार्थी आणि विद्यार्थीने दाखविले आणि त्यानंतर मग मराठवाडा साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला। आज संध्याकाळी मराठवाडा साहित्य संमेलनाची सांगता होणार आहे। यासोबत तिथलं आमचे सहकारी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छूदादा यांनी चित्रित केलेलं मराठवाडा साहित्य संमेलनाची चित्रफीत सोबत जोडतो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता ग्रंथदिंडीची सुरुवात होत आहे मराठवाडा साहित्य संमेलनाची। आणि आम्ही आहे काल ढोकी येथे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि राष्ट्रीय मार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत परिसंवाद पार पडला। परिसंवाद यासाठी होता की जो टेंभुर्णी ते लातूर हा अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मार्गाचा रुंदीकरणाच्या बाबतीत आता गतीनं पावलं उचलण्यास केंद्र सरकारनं पण प्रारंभ केला आहे। आता बोरगाव काळे ते जवळे दुमाला या 37 ते 38 किलोमीटर मार्गाचं काम आता लवकरच सुरू होईल आणि या रस्त्यात ज्यांच्या जमिनी भूसंपादित होणार आहेत त्यांना काय अडीअडचणी आहेत, त्यांच्यापुढं कोणते प्रश्न आहेत यासाठीचा हा होता। यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी सन 2026 अखेरपर्यंत हा बोरगाव काळे ते जवळे दुमाला दरम्यानचा मार्ग पूर्ण होईल अशी माहितीही यावेळी दिली। याच्यावर एक उड्डाण पूल, 7 ते 8 पूल आणि 5 ते 6 ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम होणार आहे। आज तुर्तास एवढंच, धन्यवाद।